काय करायचं, ग्राफिकली रिप्रेझेंट करायचे हे चारही इक्वेशन. आता याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन आणि इक्वल टू असं सांगितलेलं आहे. हे इन इक्वेशन आहे. आणि ग्रेटर दॅन आणि इक्वल टू म्हणजे याचे दोन बनू शकतं. एक्स इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 0 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 0. मला सांगा एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे सगळे पॉईंट तुमचे कुठे असणार आहे, इथे. बरोबर, हे एक्सची व्हॅल्यू काहीच नाही. आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे इकडे तुमच्या सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे इकडे तुमच्या सगळ्या व्हॅल्यू असणार. म्हणजे आता एरो दाखवलाय म्हणजे ते कुठपर्यंत पण वाढे ना, फक्त जस्ट एवढं दाखवायचं, छोटे दाखवायचे एरो. हे इकडे म्हणजे तुमचं जे व्हॅल्यू असतील ते कुठे असणार आहे, एक्स ग्रेटर, एक्स पेक्षा काय असणार आहे, 0 पेक्षा ग्रेटर असणार आहे, 0 पेक्षा कमी नाहीत. म्हणजे तुमच्या सगळ्या व्हॅल्यू कुठे आहेत, इकडच्या डायरेक्शनला आहेत. आता दुसऱ्याची डायग्राम सांगा बरं मग तुम्ही कशी येणार दुसऱ्या इक्वेशनची. आता इथे काय त्यांनी काय सांगितलंय, एक्स बरोबर, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज स्मॉलर दॅन 0. बरोबर, स्मॉलर दॅन 0 मग सगळे एरो कुठे येतील आता, लेफ्ट साइडला. हे सगळे तुम्ही कुठे दाखवणार आहे, इकडच्या साईडला. अतिशय सिंपल क्वेश्चन आहेत, कोणी करू शकतो. आता तिसरं आणि चौथं काय त्यात करण्यासारखे आहेत का. आता एक्सेस आल्यावरती पहिले काय सांगितलं बघा, ते वरती इथे लिहितो मी. काय सांगितलं, वाय इज ग्रेटर दॅन 0 और इक्वल टू आणि वाय इज स्मॉलर दॅन 0 याचं आपल्याला करायचं आहे आता. तर काय सिंपल एकदम दोन येणार, एक तर वाय इज इक्वल टू 0 किंवा वाय इज ग्रेटर दॅन 0. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट म्हणजे तुमची लाईन आहे अशा येणार वरती. याच्यात सुद्धा काढायचं, तर याच्यात कुठे येणार आता, इकडच्या डायरेक्शनला उलट्या. म्हणजे तुमच्या व्हॅल्यू ह्या काय आहेत, कमी आहेत असं असतं. बरोबर, ते इथं मी हे टाकलेलं नाही, तुम्ही लिहायचं या कसं लिहिणार आहे. इथे इथे काय करणार, पहिला पॉईंट 0, इथं -1 -2 -3 -4, इथे 1 2 3 4 असं लिहा फक्त. +1 नंतर 2 3 4 अंदाजे लिहायचं, असं काय परफेक्टली नाही, पण एक नॉर्मली -3 वगैरे तसं इथे सगळ्यांना लिहायचं. बस झालं, पहिला क्वेश्चन एवढंच होतं. तर क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 करायचं एकत्र, काय अवघड नाहीये. आणि नुसतं ग्राफिकल नाही करायचं, तुम्हाला कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल हेही मेन्शन करायचं असतं. म्हणजे याच्यात सिंपल आहे, काय करणार सांगा बरं मला याचं. इथेही आपण पहिलं हे काढूया. आता काय सांगितलंय त्यांनी, 2 नीट समज, इथे बाजूला करतो मी. काय सांगितले, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा जास्तीचे व्हॅल्यू. नंतर काय सांगितलंय, वाय इज इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू. म्हणजे कसे येणार, पहिलं एक्सचे पॉईंट हे इकडच्या डायरेक्शनला जसं आता आपण काढलो होतो. आणि त्याच्यानंतर वायचे काय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह म्हणजे वरचे पॉईंट्स. बरोबर, हे सगळे काय असणार आहेत, वरचे पॉईंट. बट आपल्याला घ्यायचा असतो याचा कॉमन रिजन. सांगा बरं, कॉमन रिजन दोघांचा कुठला आहे, ते त्याचं असणार सोल्युशन. काय असणार, कुठला, फर्स्ट क्वाड्रंट हा कॉमन आहे. मग आपण इथे लिहिणार कुठला आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आणि जे नाहीये कॉमन ते रफ करून टाकायचं, याची काही गरज नव्हती, फक्त ते एक तुम्हाला समजवण्यासाठी केलं. तर तुम्ही फक्त एवढंच करायचं झालं. मग फक्त त्याचे वाटलंच तर पॉईंट द्या. इथे काय देतो आपण, इथे 0 नंतर काय नाही लिहायचं, लिहिलं तर लिहा फक्त. इथे एक्स एक्सिस, इकडे वाय एक्सिस, बस हे आलं. सेम क्वेश्चन नंबर 2 चे स्क्रीनशॉट घेत चला तुमच्या ह्यानी. सेकंड क्वेश्चन आता इकडे तेच करायचं. आता काय, इकडे हे सगळे इकडच्या डायरेक्शनला बरोबर आणि हे इकडच्या डायरेक्शनला, 0 पेक्षा म्हणल्यावरती ते इकडे येणार ना. हे झालं तुमचं. आता याचे सोल्युशन कसं लिहिणार आहे मग तुम्ही, सोल्युशन इन सेकंड क्वाड्रंट. झालं, हे तुमचं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घेऊया आता. मग काही नाही आहे क्वेश्चन मध्ये, नॉर्मल क्वेश्चन्स आहेत एकदम. क्वेश्चन नंबर 3, एक मिनिट. काय क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्स आणि इथे एक्सची आणि वायची अशा दोन व्हॅल्यू आहेत. आता तुमच्यापैकी बघा बरं कोण येईन का त्याचं हे आन्सर काय येईन बघा. काय सांगितलंय, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज स्मॉलर दॅन 0. त्यानंतर वाय इज इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन 0. स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन ह्या दोघांचं मिक्सचर आहे. स्मॉलर दॅन, एक्सची व्हॅल्यू काय, स्मॉलर दॅन म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन इकडची असणार ना, सॉरी ही इकडची असणार निगेटिव्ह व्हॅल्यूज एक्सच्या. आणि त्याच्यानंतर कुणाच्या सांगितलं त्यांनी, वायच्या निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे खालच्या व्हॅल्यू. हा तुमचा रिजन आहे, थर्ड क्वाड्रंट.
बरोबर झालं. मग तुम्ही लिहा ते थर्ड क्वाड्रंट. मग लिहू शकतो तुम्ही सोल्युशन इन काय झालं वाय पॉझिटिव्ह आहे ना, मग सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. हो 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 बरोबर. मग कुठे येणार इकडे वरती. क्वेश्चन हा बरोबर आहे ना. नाही आता क्वेश्चन नंबर थोडासा मी चुकून उलटा लिहिला म्हणून तसं झालं. पण असू द्या, आता कळले तुम्हाला. तर फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा. आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन आय होप तुम्ही करू शकता तसा. काही अवघड नाही. इथेच करूया बाजूला जागा वाचवतो. हे इथे लिहिलं. हे सोल्युशन तुम्ही लिहिणार सेकंड क्वाड्रंट वालं. आणि क्वेश्चन नंबर 4 अँड याचं सांगा आता काय होईल. फोर्थ क्वाड्रंट. आता बघा एक्स आहे. एक्स काय सांगितलं त्यांनी ग्रेटर दॅन म्हणजे हे इकडचे व्हॅल्यू येणार ना. वायच्या इकडच्या येणार खालच्या आणि एक्सच्या इकडच्या. झालं फोर्थ क्वाड्रंट. सोल्युशन कशामध्ये आहे तुमचं फोर्थ क्वाड्रंट मध्ये. झालं हे तुमचा आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता याचं कसं करणार कोण सांगू शकतं बघा. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करणार आहे हे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करतात बघा. आता क्वेश्चन नंबर 3चं कसं करणार आहे. अशा वेळेस काय करतात माहितीये का 2x - 3 आणि 0. आता थोडेसे इन्क्रीज केले त्यांनी. आता 3 पलीकडे गेलं तर किती होणार आहे 2x आणि इकडे 3 प्लस होणार. परत 2 इकडे गेलं तर किती होणार 3/2 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे x इज इक्वल टू 3/2 तात्पुरतं आपण कन्सिडर करू शकतो. हे इक्वेलिटीचं एक इक्वेशन मिळालं. ओके. जर इक्वल घेऊन केलं तर आपण म्हणजे नाही का 2x - 3 इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं असतं. इथं वाटलं असतं ते लिहा. इथं खाली लिहितो मी. काय लिहिणार हे कधी हे लिहिणार इक्वेलिटीचं इक्वेशन कन्सिडर केलं असतं तर. आता लाईन आपण करू पॅरलर टू वाय ऍक्सेस पासिंग. आता तुम्हाला एक आता वाय नाहीच आहे तर वाय 0 कन्सिडर करूया. बरोबर म्हणजे तुमचे जे क्वाड्रंट येणार आहे ते किती येणार आहे 3/2 आणि 0. आता तुम्हाला हे सॉल्व्ह आता हे तर पहिलं नीट समजून घ्या काय काय करतात. पहिल्यांदा एक्सची किंवा वायची जी काही व्हॅल्यू फाइंड करायची असते त्याच्यानंतर काय करतात इथे खाली लिहिणार ओरिजिन टेस्ट. काय ओरिजिन टेस्ट हा पॉईंट इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन जर कळलं ना तुमचं पॉईंट संपलं इथं. हे ओरिजिन टेस्ट म्हणजे काय करायचंय जिथं काय एक्स आणि वाय आहे त्याच्याऐवजी 0 टाकून बघायचे. ओरिजिन म्हणजे काय असतं 0 जिथे क्वेश्चन मध्ये जे म्हणजे एक्स किंवा वाय जे काय आहे तिथे काय पुट करणार आहे आपण 0. आता हे क्वेश्चन आहे मग इथे काय येणार 2 ब्रॅकेटमध्ये 0 -3. आन्सर किती आलं -3. आता तुम्ही मला सांगा हे ट्रू आहे का फॉल्स आहे एवढंच सांगायचं असतं. हे जे काय आपण काढलं आता हे फायनल आन्सर हे बरोबर आहे का चुकीचं आहे. काय असतं 0 म्हणजे -3 हा ग्रेटर दॅन असतो का 0 पेक्षा असं मिनिंग आहे. फॉल्स. नाही ना. म्हणजे इथे येणार विच इज फॉल्स. आणि फॉल्स असेल तर तुमचा जो ग्राफ असतो ना तो असतो नॉन ओरिजिन साइड. आता ओरिजिन साइड काय नॉन ओरिजिन साइड काय मी तुम्हाला ग्राफमध्ये समजवतो. जर तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते जर फॉल्स असेल तर तुमचा ग्राफ कुठे असणार आहे नॉन ओरिजिन साइड. मग आता इथे तुम्हाला ग्राफ काढायचा आहे तर ग्राफ कसा काढणार आहे बघा. हे आलं. आता पॉईंट द्यायचे. आता इथे तुम्हाला पॉईंट देणं गरजेचं आहे. 0 नंतर 1 2 3 4 -1 -2 -3 -4 वगैरे जे काय असेल एवढंच देतोय तात्पुरतं. आता त्यांनी काय सांगितलेलं बघा की हे जे काय आन्सर आलं ते कसं आलेलं आहे पॉईंट किती आलेला आहे तुमचा एक्सचा. हा तुमचा पॉईंट आलेला आहे हा एक्सचा. मग तो पॉईंट म्हणजे किती म्हणू शकतो आपण 1.5 बरोबर ना. 3/2 म्हणजे 1.5 म्हणजे तुमचा कुठे असणार आहे पॉईंट हा पॉईंट. आणि पॅरलर टू वाय ऍक्सेस असणार आहे तो पण एक पॉईंट आहे. एक मिनिट तो लिहूनच टाका. कसं आहे लिहून टाकलं थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम कमी होतील. म्हणजे कसं लक्षात ठेवायला कंपल्सरी सोपं जाईल. इथे काय पॉईंट लिहिणार तुम्ही इट इज लाईन पॅरलर टू वाय ऍक्सिस. वाय दिला नव्हता म्हणून वाय ऍक्सिसला पॅरलर कन्सिडर केलं. मग आता जी लाईन काढणार आहे आपण ती थोडी विचार करून काढायची. म्हणजे कशी काढणार आहे बघा इथे लाईन. हे बघा पॅरलर म्हणजे अशी असणार आहे. करेक्ट. ही मिळाली तुमची लाईन. आता पुढे काय सांगितलंय त्यांनी की नॉन ओरिजिन साइडला तुमचा जे काय ते ग्राफ कशा साईडला काढायचा आहे नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड आणि ओरिजिन साइड कुठे तुम्ही डायग्राम मध्ये पण बघून काढू शकता. इकडच्या साईडला जर मी असे एरो दिले तर त्याचा मिनिंग होतो जो काही ग्राफ आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे ओरिजिन साइडला आहे. मग मला इथे काय करायचं आहे आपल्याला नॉन ओरिजिन साइड म्हणजे कसं काढणार आहे सांगा मग तुम्ही.
इकडच्या डायरेक्शनला काढावं लागेल ना मला ह्या लाईनच्या. हे जे काही पॉइंट्स आहेत ते कुठे काढणार आहे मी? नॉन ओरिजिन साइड. बघा अजून कळेल तुम्हाला. परत बघा काय काय करायचं आहे स्टेप. पहिल्यांदा एक्स किंवा वाय जी काही त्याची व्हॅल्यू काढायची, त्याची ओरिजिन टेस्ट करायचं आणि त्यातनं ओरिजिन येते. जर फॉल्स आलं तर त्याला नॉन ओरिजिन साइड म्हणायचं, जर ट्रू आलं तर त्याला ओरिजिन साइड म्हणायचं. ओके. आणि सगळं इथेच आहे तुमच्या पूर्ण एक्सरसाइज मध्ये. ज्याला इथपर्यंत कळलंय ना तेवढं समजून जाईल. ओरिजिन टेस्ट म्हणजे काय? एक्स आणि वाय काही असू दे, तिथे काय पुट करायचं आपण? 0. अजून एक क्वेश्चन करू म्हणजे तुम्हाला एक क्लिअर होऊन जाईल. आता क्वेश्चन नंबर 2 सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचं आपण जसं करतो तसं. 2y मायनस 5. आता काय करणार? 5 पलीकडे गेला तर प्लस होणार आणि वायचं काय येणार आहे? 5/2 ही व्हॅल्यू मिळाली. बरोबर. मग आपण वायला कन्सिडर काय करू शकतो? तात्पुरता 5/2. थोडं कमी लिहा, काही प्रॉब्लेम येत नाही, थोडंसं समजून घ्या. ही वायची व्हॅल्यू आली. आता पुढे काय लिहिणार? फक्त वाय होता क्वेश्चन मध्ये, मग खाली काय लिहिणार? इट इज लाईन पॅरलर टू एक्स ऍक्सिस. फक्त वाय ना क्वेश्चन मध्ये, म्हणजे कुणाला पॅरलर असणार? एक्स ऍक्सिस. मग पॉइंट किती मिळाले? 0 आणि 5/2. जो पॅरलर असतो त्याची व्हॅल्यू 0 घेतात. वरती सुद्धा आपण काय घेतलं होतं? 0. कुणाला घेतलं होतं? वायला. बरोबर. मग इथेही तेच केलं. त्याच्यानंतर इथपर्यंत आल्याच्या नंतर पुढे काय करणार आहे आपण? ओरिजिन टेस्ट. ओरिजिन टेस्ट स्टेप वाईज करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही. मग क्वेश्चन काय? 2 वायच्या लिहिणार आहे 0 -5. बरोबर. आणि इकडे 0. मग काय येणार? -5 इज ग्रेटर दॅन 0. दिस इज ट्रू ऑर फॉल्स. जर हे फॉल्स असेल तर आपला ग्राफ सुद्धा कशाच्या डायरेक्शनला आला पाहिजे? नॉन ओरिजिन साइड. ओके. जो काही ग्राफ आहे तो कसा आला पाहिजे? नॉन ओरिजिन साइड. मग आता इथे परत आपण आता पॉईंट लिहायचे. आता वाय एक्सेसचे पॉईंट लिहू, कारण की एक्स 0 आहे आणि वायचे पॉईंट आहेत. मग वायचेच लिहूया. इथे 0. आता काय सांगितले? वायचा पॉईंट 5/2. 5/2 म्हणजे किती येतो? 2.5. बरोबर ना? 2.5. मग ती पॉईंट आपल्याला इथे काढावं लागेल. 0.5 म्हणजे 2 आणि 3च्या बरोबर मध्ये ती लाईन आपल्याला इथे ड्रॉ करावी लागेल. आता ते झाल्याच्या नंतर काय सांगितलं? आता नॉन ओरिजिन साइड म्हणजे सगळे पॉईंट मी कुठे देणार आहे? वरच्या डायरेक्शनला. ओरिजिन साइड असेल तर खालच्या डायरेक्शनला, नॉन ओरिजिन साइड असेल तर त्याच्या अपोजिट, ओरिजिनच्या अपोजिट डायरेक्शनला, असं असतं. बघा परत नीट समजून घ्या. हा पॉईंट कळणं खूप गरजेचं आहे. ओरिजिन साइडला म्हणजे आपण ओरिजिन कुठे? नीट बघा. ओरिजिन इथे आहे ना. मग ओरिजिन साइड म्हणजे तुम्ही असे एरो दाखवायला पाहिजे होते खालच्या डायरेक्शनला असे, जर त्याला ओरिजिन साइड म्हणतात. नॉन ओरिजिन साइड म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. बस एवढं मिनिंग लक्षात आलं पाहिजे. संपलं. एवढंच क्वेश्चन आहे तुमचा. हे पूर्ण जे जे केले लिहिले ना मी, ते सगळं लिहिणं गरजेचं आहे तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा? 3x +4 आणि पुढे काय दिलेलं आहे? 0. तर याचं कसं करणार आहे आता? कोण सांगू शकतं का? आता एक हा करून देतो, लास्ट वाला मी तुम्हाला देणार आहे करायला, कारण की सिंपल आहे. विचारतात आणि ते काय करणार? आता 4 पलीकडे गेला. 3x = काय येणार? -4. करेक्ट. त्याच्यानंतर काय येणार आहे इथे? एक्स पण पलीकडे गेलं तर काय होणार आहे? -4/3. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू मिळाली. एक्स ची व्हॅल्यू किती कन्सिडर करू शकतो? -4/3 तात्पुरती. त्याच्यानंतर आपण खाली काय लिहिणार आहे इथे? इट इज लाईन पॅरलर टू वाय ऍक्सिस. ही लाईन आहे जी वाय ऍक्सिसला पॅरलर आहे. पॅरलर असेल तर काय येणार? मग -4/3 आणि 0 ही व्हॅल्यू मिळाली. आता पुढे काय? ओरिजिन टेस्ट. ओरिजिन टेस्ट म्हणजे व्हॅल्यू लिहिणार फक्त एक्सच्या ऐवजी 0 टाकायचं. काही असो, एक्स असो, वाय असो, 0 टाकून बघायचं. मग किती येणार आहे? 4. आता दिलेलं हे काय असणार आहे? ऑब्व्हियसली फॉल्स. विच इज फॉल्स. फॉल्स असेल तर तुमचं जे आन्सर आहे ते कुठल्या याला असणार आहे? नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड म्हणजे तुमचा ग्राफ तुम्ही नॉन ओरिजिन साइडला कन्स्ट्रक्ट करा. आता त्यांनी काय सांगितलं? पहिलं पॉईंट. आता -4/3 म्हणजे किती येतं? किती येतं? काहीतरी 1.25 च्या आसपास येईल ना. 1.30 म्हणजे बस नाही, इथे देऊन टाकतो. एकदम ऍक्युरेट नाही आलं तरी चालतं, पण अंदाजे देऊन टाकायची. ही आपली लाईन. आता त्याला काय करायचे? त्यांनी सांगितलं नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड म्हणजे इकडच्या डायरेक्शनला. तर क्वेश्चन नंबर 4 देतोय मी. 5y हा इकडे गेले होणार आहे -3 आणि इकडे आले होणार आहे -3/5. करेक्ट. ही व्हॅल्यू मिळाली.
त्याच्यानंतर आता याच्या पुढची स्टेप काय करतो आपण, याची असं लिहितो खाली काय ना, इट इज लाईन पॅरलर टू एक्स ॲक्सिस. मग पॉइंट लिहिणार 0 आणि -3/5. ओरिजिन टेस्ट, ओरिजिन टेस्टच्या वेळेस काय करणार, आता 0 पुट करायचं. 0 + 3 व्हॅल्यू. आता काय होणार म्हणजे 3, आता इथं फॉल्स आहे ऑब्व्हियसली, 3 इज ग्रेटर देन असतं, इथं स्मॉलर देन दिसतं, म्हणजे लिहिणार विच इज फॉल्स. त्याच्यामुळे जे काही ग्राफ येणार आहे तो कसं असणार आहे, नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड म्हणजे आता पॉइंट देणं गरजेचं आहे. पॉइंट कसे देणार आहे आता, इथे -1 -2 -3 -4 1 2 3 4, इथे 1 2 3 4 -1 -2 -3 -4. ओके, त्यानंतर काय सांगितलंय, वायची -3/5 म्हणजे जवळपास 1 पेक्षाही छोटी व्हॅल्यू येईल. 1 0.6. एक्स ऍक्सिसला पॅरलर आहे म्हणलं तर इथे कुठेतरी आपण करूया पुट ही लाईन. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेले ते नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड म्हणजे इकडच्या डायरेक्शनला येणार ते. हे तुमचा आन्सर असणार आहे. ओके, हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाय, इथेही तेच करायचं आहे, ग्राफिकली सॉल्व्ह करायचं, पण क्वेश्चन थोडा वेगळा आहे. आता 2 व्हेरिएबल्स आहे, आतापर्यंत 1 व्हेरिएबलचे होते, आता 2. x + 2y आणि इथे येणार आहे 6. आता पहिले 2 क्वेश्चन थोडे वेगळे आहेत, दुसरे 2 क्वेश्चन थोडे वेगळे आहेत. आता इथे कसं करणार बघा, एक छोटासा टेबल लागेल किंवा बघा. ओके, आता बघा काय पॉईंट आहेत ते तुम्ही इथं मार्क करून घ्यायचे, म्हणजे ते कंपल्सरी करायचे 2-3 क्वेश्चनसाठी, म्हणजे तसं थोडंसं नीट सॅटिस्फाईडली आन्सर आपण लिहू शकतो. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा इक्वेशन लिहायचं आणि त्याला करस्पॉन्डिंग इक्वेलिटी म्हणजे जे काही ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनच्या ऐवजी इक्वल लावायचं. आणि नंतर आपल्याला एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस साठी पॉईंट काढायचे असतात की कुठे असेल. तर काय करणार आपण, एकदा याचे पॉईंट कसे काढतात बघा, सिंपल आहेत. एकदा काय करायचं, वायच्या ठिकाणी 0 ठेवून बघायचं आणि एकदा एक्सच्या ठिकाणी 0 ठेवून बघायचं. ह्याच इक्वेशन मध्ये समजा बघा, आता इथे जर 0 ठेवलं आपण तर किती इक्वेशन बाजूला करून बघा ते तुम्ही. इथे काय लिहिणार, x + 2 इथे 0 = 6, म्हणजे x = किती येणार 6, ते इथे लिहूया. आणि आता एक्सच्या ऐवजी 0 पुट केला, 2y = 6, y ची व्हॅल्यू किती येणार 3. हे 2 पॉईंट मिळाले. आता त्याच्यानंतर असतं ओरिजिन टेस्ट. ओरिजिन टेस्ट, आता ओरिजिन टेस्ट कशी करणार, तुम्हाला सांगितलं 0 पुट करायचं. आता प्रत्येक वेळीच करता येतं 0 पुट करून असं नाही, पण मॅक्सिमम टाइम तरी आपल्याला 0 पुट करून आन्सर येतं. कधी कधी इक्वेशन थोडंसं हेच कसं आपण 0 पुट करून आपल्याला व्हॅल्यू मिळाले म्हणून झालं, पण कधी कधी असं होत नाही, त्यावेळेस थोडंसं वेगळं करावं लागतं. त्यावेळी सांगेन मी, आता सध्या तरी समजून घ्या की 0 पुट करायचं तुमच्या क्वेश्चन मध्ये, एक्स आणि वाय दोन्ही ठिकाणी. आता काय करणार, इथे एक्सच्या ऐवजी सुद्धा 0 + 2 इथे सुद्धा 0 = किती, ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन किती घेणार आहे 6, म्हणजे 0 आणि इथे किती येणार आहे 6. आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. लिहिणार विच इज ट्रू. मग हे ट्रू असेल तर याचा ग्राफ काढायचा आपल्याला. आता ग्राफ कसा काढणार आहे बघा, 2 पॉईंट मिळालेत किती, 6 आणि 0 आणि 0 आणि 3, ते इथे काढायचे. ते कसे, हे बघा इथे पॉईंट देणार आपण 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, एवढेच पॉईंटची गरज आहे आपल्याला, दोन्ही तर प्लस मध्ये. मग त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले बघा, 6 आणि 3 म्हणजे एक्स ऍक्सेस वाला 6 म्हणजे कुठला पॉईंट असणार आहे हा, आणि 3 म्हणजे कुठला पॉईंट, हा पॉईंट. हे 2 पॉईंट जॉईन करणार आपल्याला लाईन काढायची आहे. ही निघाली आपली लाईन.
आता लाईन काढल्याच्या नंतर ट्रू आहे. ट्रूची व्हॅल्यू म्हणजे कुठं ओरिजिन साईड. ओरिजिन साईड आता ही असती नॉन ओरिजिन साईड, ही असती ओरिजिन साईड. म्हणलं ते तुमचा आन्सर तर सिम्पल आहे, येणारच आता. इकडच्या डायरेक्शन वाले काय असणार आहेत सगळे ओरिजिन साईड. ओके, आय होप तुम्हाला समजतं. सिम्पल क्वेश्चन्स आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि सेम जे इथं केलेलं आहे ना ते दुसऱ्यासाठी पण करायचं. बघा आहे असं घेऊया आपण, याच्यात काय वेगळं नाही, फक्त व्हॅल्यू बदलणार. त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल ना तर बघा क्वेश्चन नंबर 4 मधला 2. तो काय क्वेश्चन नंबर 2x - 5y आणि इथे दिलेलं आहे 10. आता याची व्हॅल्यू करायची. मग इथे आपल्याला ते पुट करावं लागेल सगळं. इथे पण व्हॅल्यू बदलणार. एक्स आणि वाय तर येणारच, पण तरी पण बघा विच इज ट्रू फॉल्स बघू ते नंतर. आता व्हॅल्यू काय, हीच व्हॅल्यू इथे पुट करणार आपण. आता हीच व्हॅल्यू परत फक्त इथं काय लिहिणार, आता इक्वेलिटी म्हणल्यावरती इक्वल लावायचं बस. त्याच्यानंतर इथे आता 0 0 पुट करा. तुम्हाला सांगितलं एकदा 0 घ्या आणि एकदा, म्हणजे काय करणार, ज्यावेळेस एक्स ऍक्सेस साठी काढतो त्यावेळेस वाय ला 0 कन्सिडर करायचं, वायचं काढत असतो त्यावेळेस ह्याला 0 कन्सिडर करायचं आणि त्यात पुट करून बघा काय आन्सर येतं. तर आता जर इथे पुट केलं 2x - 5 वायच्या इथे 0 पुट केला इज इक्वल टू 10, म्हणजे काय येणार आहे 2x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू व्हॅल्यू किती येणार आहे 5. त्याच्यानंतर इथे आता वाय साठी करायचंय म्हणजे हेच इक्वेशन, पण इथे एक्सच्या ऐवजी काय करणार आहे 0 पुट करणार. तर -5y इज इक्वल टू 10. मग 5चा आन्सर काय येणार आहे -2. वायचा आन्सर -2. हे मिळाले दोन व्हॅल्यू. आता ओरिजिन टेस्ट करायची म्हणजे जो काही क्वेश्चन आहे तिथे सगळीकडे 0 पुट करायचं. आता 0 पुट केलं काय येणार आहे सगळं 0. मग हे काय ट्रू ऑर फॉल्स ते लिहायचं तुम्ही. ऑब्व्हियसली हे काय फॉल्स. आता फॉल्स आहे, फॉल्स म्हणलं इथे लाईन काढूया आपण. आता 1 मिनिट. आता काय दिले 5 आणि 5 म्हणजे इकडे 5 आहेच आणि -2 म्हणजे इथे -1 आता -2 -3 इकडे ना. आता याची लाईन आता पॉइंट कसे आहेत ते बघा 5 आणि -2. आता 5 पॉइंट म्हणजे इथला पॉइंट आणि -2 म्हणजे हा पॉइंट. आता ते काढायचे आपल्याला. ही लाईन मिळाली. आता त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं ओरिजिन साईड का नॉन ओरिजिन साईड. फॉल्स म्हणल्या कुठली साईड येते, कुठली येणार आहे, ओरिजिन का नॉन ओरिजिन. अपोजिट. हे वरचं एक मिनिट, वरचं कसं होतं ट्रू लिहिलं इथे लिहायचं राहिलं, इथे लक्षात ठेवायचं ओरिजिन साईड. ओरिजिन साईड म्हणजे जर ट्रू असेल तर ओरिजिन साईड आणि इकडे काय होतं फॉल्स आहे. फॉल्स म्हणल्यावर काय म्हणणार आहे नॉन ओरिजिन साईड. आता जे लिहित चाललं म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथं ओरिजिन साईड होतं, इथं काय म्हणणार तर नॉन ओरिजिन साईड. नॉन ओरिजिन साईड म्हणल्यावरती वरती यायला पाहिजे ना ओरिजिनला. नॉन ओरिजिन म्हणले अपोजिट. बरं एकदा बघू दे मला बरोबर केलं त्यांना पण. हो अपोजिट म्हणल्यावरती आता कुठे इकडे. हे असणार आहे तुमचं आन्सर. बस अशा पद्धतीने क्वेश्चन करायचे. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला काही याच्यात जास्त डोकं लावण्यासारखं नाहीये, फक्त बेसिक बघायचं आणि तिथे पुट करायचे पॉइंट्स. आता क्वेश्चन नंबर 3 मी तुम्हाला करायला लावला होता, केला असेल मुद्दाम सांगितलं होतं मी. बहुतेक लोक चुकलेच असतील. पण काय येणार आहे 3x + 2y आणि इकडे आला तर 0. मग 0 आल्यावरती परत तेच पहिल्यांदा हे इक्वेशन वगैरे जे आता लिहिलं होतं ना त्या पॉइंट परत लिहायची गरज आहे आपल्याला. काय लिहिणार गिवन इन इक्वेशन किंवा इन इक्वेलिटी म्हणून. त्याचं इक्वेशन काय लिहिणार 3x + 2y हे 0. नंतर काय लिहिणार आहे करस्पॉन्डिंग इक्वेलिटी. करस्पॉन्डिंग इक्वेलिटी म्हणजे इज इक्वल टू साइन देणार इथे फक्त आपण इज इक्वल टू 0. आता हे झाल्याच्या नंतर आता काय करणार आहे आपण 0 वगैरे पुट करायचं. पण इथे बघा थोडासा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस 0 पुट करणार आहे त्यावेळेस, कारण की इकडे पण 0 आहे. आता मला सांगा तुम्ही इथे जरी 0 पुट केलं तर काय होणार आहे 3x आणि इकडे काय येणार आहे 0. परत 3 1 तिकडे गेल्यावर x ची व्हॅल्यू पण 0 म्हणजे y पण 0 आणि x पण 0च येईल. मग अशा व्हॅल्यूज आपण टाकलं कळतंय. एक जर तुम्ही कुठेही टाकलं, इथे जरी 0 टाका किंवा इथेही 0 टाका, तुमचा आन्सर किती येणार आहे कंपल्सरी 0. मग हे घेऊन चालणार नाही. म्हणजे तुमचं एक लक्षात ठेवा, म्हणजे मिनिंग काय म्हणणं काय माझं याच्यावरतून, जर इकडे 0 असेल
इकडच्या साईडला. तर तुमचा जो ग्राफ येणार आहे ना, तो नेहमीच ओरिजिन मधून पास होतो. कशातून? ओरिजिन मधून. कारण की आता परत एक दाखवतो वाटलंच तर. इकडे बघा 3x प्लस 2y आणि इथे 0 लिहिलंय. मी काय म्हणतोय yच्या ठिकाणी मी 0 घेतला. तर काय घेणार इथं 3x प्लस आता 2 मल्टिप्लाय बाय 0 0च व्हॅल्यू इकडे म्हणजे 3x आणि 0. 3 पण इकडे गेल्यावर काय येणार तुमचा आन्सर 0च. म्हणजे y पण 0 आणि x पण 0 आला. म्हणजे याचा अर्थ तुमचे जे पॉइंट्स आहेत म्हणजे जर तुम्ही आपण जे x ऍक्सेस आणि y ऍक्सेसला कोऑर्डिनेट काढत होतो इंटरसेक्शनचे ते दोघांचे काय येणार 0 0च येणार. मग 0 0 येणार 2 पॉईंट लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही आता इथे एकच पॉईंट लिहिणार. कुठलं लिहिणार? लाईन इंटरसेक्शन. लाईन इंटरसेक्शन कुठं असणार आहे? तो ऑब्व्हियसली ओरिजिन मधून. कशातून? ओरिजिन. कारण की दोघांचा आन्सर 0 0 येतंय. ते इथे सरळ लिहिणार 0 आणि 0. ओके. पण आपल्याला जर 0 0 आलं तर परफेक्टली आपल्याला याचा ग्राफ नाही काढता येणार. हे बघा समजा आपल्याला आता 0 0 म्हणजे काय तुम्ही एकच पॉईंट मिळाला तुम्हाला. तुम्हाला काय काढायचं ग्राफ काढायचं लाईन आली पाहिजे. मग लाईन आली पाहिजे तर अजून वेगळे काहीतरी व्हॅल्यू यायला पाहिजे. एक मिनिट. अजून एखादी व्हॅल्यू यायला पाहिजे इथं. एकच पॉईंट मिळाला. आपल्याला 2 पॉईंट कमीत कमी पाहिजे असतात त्यावेळेस लाईन क्रिएट होते. एका पॉईंटनी लाईन क्रिएट होत नाही. मग आता दुसरी पॉईंट ज्यावेळेस काढतात ना त्यावेळेस तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता. आता कन्सिडर हे थोडं वेगळं करणार. इथे काय लिहिणार तुम्ही? नाव assume x is equal to 2. 2 घ्या 3 घ्या वॉट एव्हर काही एखादी व्हॅल्यू घ्या आणि वायची व्हॅल्यू काढा. का? कारण की आपल्याला दुसरा नंबर पाडायचा. तुमची व्हॅल्यू तुम्हाला कुठला घ्यायचा तो घ्यायचा. मी 2 घेतला असंच. ते काय इक्वेशन आता 3x प्लस 2y इज इक्वल टू नाही सॉरी काय घेणार 0. इजिकल नाही पहिल्यांदा इजिकल टू घेऊनच करा नंतर ओरिजिन टेस्टला तसं चालतं. आता काय करणार इथं एक्सच्या ऐवजी आपण 2 पुट करणार प्लस 2y इज इक्वल टू 0. किती येणार इथं 6 प्लस 2y इज इक्वल टू 0. आता काय होणार 6 पलीकडे गेला बरोबर तर 2y इज इक्वल टू काय येणार -6 आणि y ची व्हॅल्यू किती येणार -3. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू तर भेटली y ची व्हॅल्यू भेटली आणि x पण आपण कन्सिडर केला होता म्हणजे 2 व्हॅल्यू इथे भेटल्या आपल्याला. मग तुम्ही घेणार अनदर पॉईंट इथेच लिहिणार खाली अनदर पॉइंट किती मिळालं आपल्याला तुम्हाला 2 आणि -3. एक मिनिट 2 आणि -3 हे पॉईंट मिळाले आपल्याला. हे झाल्याच्या नंतर अजून एक स्टेप असते कंपल्सरी ती तुम्हाला करावी लागते म्हणजे ओरिजिन टेस्ट. पहिला आपण लाईन काढून घेऊ नंतर ओरिजिन टेस्ट कशी सॅटिस्फाईड होती बघा. आता ही लाईन कशातून जाणार आहे ओरिजिन मधून. पहिले पॉईंट कसे काढणार आहेत तुम्ही इथे पॉईंट देऊया आपण. किती येणार इथे 1 2 3 4 -1 -2 3 4 1 2. आता इथे पॉईंट आहेत काय दिलेत एक्स ऍक्सेसवर 2 आणि 3 म्हणजे व्हॅल्यू पॉईंट बघा कुठे येणार आहे 2 आणि -3 म्हणजे हा पॉईंट. ओके हा पॉईंट आपल्याला इथनं लाईन ड्रॉ करावं लागेल सेंटर मधून जाणार आहे. ही लाईन अशी येईल. तेव्हा ज्यांना कुणाला काही डाऊट असेल ना तिथले तिथे विचारत जा आणि क्लिअर करा. तुम्हाला डाऊट राहिलं तर तुम्हालाच प्रॉब्लेम नाही. तर सेंटर मधून चालली आहे म्हणून आपण थोडीशी डॉटेड दाखवूया. ओके ही लाईन तुमची मिळाली. आता याच्यानंतर आपल्याला पॉईंट ओरिजिन टेस्ट कुठल्या डायरेक्ट वरती दाखवायचा एरो इकडे दाखवायचा एरो की इकडे दाखवायचा. ओके ऍक्च्युली ती ओरिजिन मधूनच गेलेली आहे बट तरी सुद्धा एरो कट कसा दाखवायचा. मग ओरिजिन टेस्ट कशी करायची आता इथे लक्षात ठेवा. ओरिजिन टेस्ट तुम्ही 0 घेऊन तर करू शकत नाही. 0 आत्ताच मगाशी बघितलं आपण जर 0 टाकलं आपण दोन्ही ठिकाणी तर आन्सर परत 0च येईल. एखादी व्हॅल्यू मिळणार नाही. मग आपण काय करायचं इथं थोडंसं कन्सिडर करू की इथं आन्सर ट्रू आहे. कुठे ट्रू येतं आणि कुठं फॉल्स येतं हे काढायचं आपलं एम आहे. तर कन्सिडर करू इथे एक पॉईंट आहे. कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही. मी कन्सिडर करतो इथे एक पॉईंट आहे. आता हा पॉईंटचं काय असणार आहे 1 आणि 1 बरोबर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 1 आणि 1. मग मी 1 आणि 1 पुट करतो. परत एकदा सांगतो की आपण इथे 0 0 का टाकलं नाही. 0 0 जर तुम्ही पुट केलं तर तुमचं फायनल आन्सर परत 0च येईल. म्हणजे तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला एरो दाखवताच येणार नाही. पण आपल्याला एरो दाखवणं गरजेचं आहे. म्हणून काय करूया दुसरे कुठलेही पॉईंट घ्या. तुम्ही एक काम करा तर तुम्ही दुसरे पॉईंट कुठला घेऊ शकता. समजा तुम्ही हा पॉईंट घेतला. हा पॉईंट घेतला तर इथे किती येणार आहे -1 आणि -2.
ते घेऊन सुद्धा चालणार आहेत. एक तर ट्रू येईन किंवा फॉल्स येईन. ट्रू आलं तर काय ओरिजिन साईड आणि जर फॉल्स आलं तर काय नॉन ओरिजिन साईड. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं असतं. मग आता बघा काय करणार आहे. आता हेच 1 1 पुट केलं समजा इक्वेशन आपल्याकडे 3x + 2y आणि हे जर इथे 3 इथे व्हॅल्यू किती पुट करणार आहे 1 + 2 आणि इथे किती 1 इथे किती येणार 3 + 2 आन्सर किती आलं 5 5 इज ग्रेटर दॅन 0 येस दिस इज ट्रू इथे लिहिणार विच इज ट्रू आता विच इज ट्रू म्हणजे तुमच्या व्हॅल्यू कशा असणार आहेत वरच्या डायरेक्शनला ट्रू म्हणल्यावरती त्या डायरेक्शनला बस असं त्याचं मिनिंग आहे तर थोडंसं नीट समजून घ्या काही एवढा अवघड नाहीये हे समजून घेण्यासारखं जास्त असं डोकं लावण्यासारखं बेसिक पॉईंट आहे आता तुम्हाला दुसरा एक पॉईंट घेऊन बघू म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होईल रफ साठी घेऊया एक काय बघा 5x - 3y आणि 0 आता याच्यातल्या काही वरचे पॉईंट आहेत ते थोडंसं कमी लिहिलं आहे असे मी खाली घेतो हे पॉइंट सेम येणार ना ओरिजिन वगैरे बाकी सगळे पॉईंट सेम येणार इथे काय लिहिणार आता 5x - 3y = 0 आणि गिवन आहे ना हे खाली येणार आणि हे आहे असं इथे येणार आता ओरिजिन साइड म्हणजे 0 आणि 0 पहिला पॉईंट तर मिळाला त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काढायचा आहे तर ऍझ्युम करायचं असं सांगितलं मी ऍझ्युम एक्स किंवा वाय एक्सला आपण कन्सिडर करू आता 2 घेतलं तर इथं 3 कन्सिडर करू आणि पुट करून बघू किती येत आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही मग काय करणार तर 3 पुट केल्यावरती काय 5 3 - 3y = 0 मग किती येणार 15 - 3y = 0 म्हणजे 15 = 3y वायचा आन्सर येणार आहे 5 आता वायचा आन्सर मिळालं आणि एक्सचा आन्सर सुद्धा आपल्याकडे आहेच एक्स सुद्धा आहे आणि वाय सुद्धा आहे आता काय करणार आहे आपण हे जे पॉइंट आहेत ते झाल्याच्या नंतर आपल्याला अजून एक पॉइंट लागतो तुम्हाला सांगितलं नुसतं एवढ्या याच्यात होणार हे 2 पॉइंट मिळाल्याच्या नंतर काय करणार ओरिजिन करून बघणार आपण 1 मिनिट ओरिजिन टेस्ट पहिले याचा आपण डायग्राम पण काढून घेऊ पॉइंट म्हणजे किती 1 2 3 4 इकडे 1 2 3 4 5 एवढेच पॉईंट प्लस मध्ये मला जास्त काही टाकत नाही हे तुमचे पॉइंट्स आहेत ओके आता हे आपल्याला इथं मेन्शन करायचे मग कुठले येणार आहेत बघा पहिला पॉईंट इथंच ओरिजिन वाला आणि दुसरा पॉईंट कुठला येणार आहे +3 आणि 5 पॉईंट कुठे आहे 3 आणि 5 हा पॉईंट हा पॉईंट आता ओरिजिन टेस्ट करायची ओरिजिन टेस्ट करायची म्हणजे कुठलाही नंबर टाकायचे तुम्हाला सांगितलं मी आता कुठला पॉईंट घेऊ सो जिथे कुठे ट्रू येते का फॉल्स येते हे बघायचं आता कन्सिडर करू सपोज आपण वरचा एक कुठला पॉईंट घेऊया हा पॉईंट घेऊया इथला 4 आणि 1 ओके किती 1 आणि 4 म्हणजे सॉरी 1 आणि 4 हा पॉईंट घेऊन तिथे आपण पुट करूया इथे किती येणार आहे 5 इकडे 1 -3 इकडे 4 येते का चेक करूया जर ट्रू आलं तर त्या साईडला फॉल्स आलं त्याच्या अपोजिट साईडला एवढंच आहे मग काय करणार आता व्हॅल्यू 5 मायनस याचे किती व्हॅल्यू येणार आहे 12 किती येणार 5 - 12 केल्यावरती -7 करेक्ट आता -7 इज लेस दॅन 0 दिस इज
असं लिहायचं विच इज ट्रू. मग ट्रू आलं म्हणजे कुठल्या साईडला, आता त्याच्याच साईडला, मग ही साईड येणार. बस. जो ट्रू आहे त्या डायरेक्शनला आपल्याला हे सगळं दाखवायचं. बस एवढंच तुमचं मेन एम आहे. ओके. हवं असेल तर तुम्ही पहिल्याच क्वेश्चनचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि दुसऱ्या क्वेश्चनचा पण घ्या आणि थोडं ट्राय करा. सेम सांगतो मी एकदम, आणि थोडं सुटसुटीत करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नंतर. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन. आता काय करायचं, दोन इक्वेशन. आतापर्यंत आपण एक एक इक्वेशन बघत होतो, आता दोन दिलेत त्यांनी. काय एक्स मायनस वाय आणि हे 1. आता त्यांनी दोन्ही एक साथ करायचं. म्हणजे पहिलं काय, जसं आता आपण लिहिलं होतं, एक मिनिट तेच कॉपी करूया. एक मिनिट. जे आपण आता याच्या आधीच्या क्वेश्चन साठी घेतलं होतं तेच इथे पण घ्यावं लागणार आहे. तर दोन इक्वेशन आहेत. म्हणजे आता इथं दोन लाईन घेऊया आपण. दोन इक्वेशन येतात. दोन म्हणजे म्हणल्यावरती इथे ओरिजिन टेस्ट सुद्धा दोन होणार. म्हणजे सगळं दोन होणार. आता पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन कुठलं आहे, 2x प्लस वाय वालं, आणि इकडे किती आहे, एक्स मायनस वाय वालं. इकडे काय येणार, 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे लिहिलं. आता एक्स एक्सेस तुम्हाला सांगितलं 0 0 कन्सिडर करायचं. इकडे कन्सिडर करणार आपण 0 आणि इकडे सुद्धा तसंच. आता कुठे 0 कन्सिडर करणार, इकडे. हेच इथे पण यूज करायचं. आता व्हॅल्यू काढा तुम्ही किती येणार. जर मी इथे 0 पुट केलं तर 2 पलीकडे गेलं येणार उत्तर 1, आणि नंतर इकडे 0 पुट केलं तर किती येणार, y इज इक्वल टू 2. करेक्ट. किती येणार, 2. थोडंसं काय एकदम बेसिक आहे, ते काय जास्त कुठे करत नाही बसायचं. आता इथे पण, इथे किती येणार तुम्ही डायरेक्ट विचार करा. इथे येणार 1 आणि इकडे -1. बरोबर. आता पुढे ओरिजिन टेस्ट. आता ओरिजिन टेस्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं 0 पुट करायचं सगळेला. 0 इज ग्रेटर दॅन 2 विच इज फॉल्स लिहायचं. विच इज फॉल्स. त्याच्यानंतर इकडे सुद्धा किती आहे, एक्स आणि 0 0. मग काय होणार, सगळं झिरोच ना. 0 मायनस 0 मग 0. आता हे काय ट्रू आहे, मग इथे लिहिणार विच इज ट्रू. विच इज ट्रू. आणि तसं असेल तर खाली एक छोटासा पोर्शन करायचा रिजन म्हणून. रिजन म्हणजे कुठला, ओरिजिन साइड रिजन का नॉन ओरिजिन साइड. मग हे किती काय असणार आहे, नॉन ओरिजिन फॉल्स आहे म्हणजे नॉन ओरिजिन साइड, आणि हे काय असणार आहे, ओरिजिन साइड. हे काय आलं, ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड. आता याचा ग्राफ काढायचा असतो एकत्रपणे. तो कसा बघा, हे इथपर्यंत झालं सगळं आपलं. त्याच्यानंतर ग्राफ इकडे, आणि हा पॉईंट इम्पॉर्टंट. हेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचार, आतापर्यंत झालेले क्वेश्चन नाही विचारत, हा क्वेश्चन विचारला जातो. आता याच्यात दोन ग्राफ एक साथ काढायचे. म्हणजे हे दोन्ही इक्वेशनचे जे आलेले आहेत ना, ते दोन्ही ग्राफ आपल्याला एक साथ काढायला लागणार आहेत. मग पॉईंट कुठले, पहिले पॉईंट देऊन घेऊया. इथे असणार आहे 1 -2 3 -1 -2 -3 1 2 3. इकडे सुद्धा -1, त्याचे पॉईंटची -1ची फक्त गरज आहे ऍक्च्युअली इकडे, आणि -2. तरी देऊया. आता हे पॉईंट आहेत. आता बघा, पहिले हे दोन पॉईंट घेऊन पहिले कन्सिडर करूया. किती आहेत, 1 आणि 0. 1 आणि 0 म्हणजे हा पॉईंट. नंतर काय 0 आणि 2. 0 आणि 2 म्हणजे हा पॉईंट. याची पहिली लाईन आपण हे करूया. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलंय त्यांनी, 1. आता ही इकडचं, हे बघ, याचं काय येणार 1 आणि 0, परत तोच पॉईंट म्हणजे. आणि नंतर काय सांगितलं 1 आणि -1 म्हणजे हा खालचा पॉईंट. तो पॉईंट आपण करूया ड्रॉ. ओके, हा आपल्याला मिळाला. आता त्यांनी पुढे काय, आता मी राहिलं काय, ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइडचं. एक मिनिट, ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइडचे पॉईंट राहिले. आता मला सांगा, एक ग्राफ ओरिजिन साइडचा आणि एक काय नॉन ओरिजिन साइडचा. इथे कन्फ्युज होत होता मुलं. सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन हाच आहे. काय सांगितलंय त्यांनी, नॉन ओरिजिन साइड कुठल्या पॉईंटसाठी, हे जे पहिले पॉईंट काढले होते रेड कलर मधले त्यांच्यासाठी सांगितलेले. मग नॉन ओरिजिन साइड म्हणजे कुठल्या साइडचे, ह्या साइडचे. करेक्ट. नीट समजून घ्या, सिंपल आहे. नॉन ओरिजिन साइड. नंतर पलीकडचे काय सांगितलेत, ओरिजिन साइडला. मग ओरिजिन साइड कुठे बघा बरं, ह्या लाईनचा सांगा बरं, लाईन कशी येणार. मग आता ही लाईन ओरिजिन साइड म्हणजे असं ना,
ओरिजिन इकडे बघा, इथे ओरिजिन म्हणजे अशी लाईन येणार. संपलं. पण आता आपण कॉमन पोर्शन लिहितो, म्हणजे हा खालचा पोर्शन लिहायची गरज नाहीये. हा फक्त एवढाच पोर्शन लिहिणार आपण. मग आता हा पोर्शन तुम्ही मार्क करा किंवा असं डॉटेड असा जरी सोडला तरी चालतो, किंवा तुम्ही मार्क करायचा. पण माझं असं म्हणणं आहे, लेख घाण करू नका, नाही तर करतात फार पेन्सिलनी काळं. तसलं काही नाही, नॉर्मली असं सोडा, नो प्रॉब्लेम. फक्त इक्वेशन लिहा त्या खाली. हे पहिलं इक्वेशन कोणाचं होतं? 2x प्लस वाय इज इक्वल टू 2चं होतं, आणि हे दुसरं इक्वेशन कशाचं होतं? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. बस असं हे करायचं, एवढं तुमचं आन्सर असणार आहे. आणि हे प्रत्येक क्वेश्चनचं करायचं. 4 क्वेश्चन आहेत, हे तुम्ही 4 नाही 5 आहेत जवळपास. म्हटलं पहिलं तर मी सांगितलं, आणि एवढंच करायचं तुम्हाला. हा टेबल काढायचा आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, टेबल आणि कन्स्ट्रक्शन, एवढंच पॉईंट आहे. घ्यायचं स्क्रीनशॉट घ्या आणि पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करा. ओके, क्वेश्चन नंबर 2 त्यातला बघा. आता तुम्हाला समजेल याच्यात आपल्याला काय करायचं आहे. क्वेश्चन मध्ये सेम क्वेश्चन आहेत, वेगळा एकही क्वेश्चन नाही, फक्त 2-2 एकत्र आले. दादा मग 2-2 एकत्र आले का एवढा काही फरक पडत नाही. इथे लाईन घेऊया आपण, आणि इथे सुद्धा लाईन घेऊया. आता बघा काय दिले. पहिले इकडे लिहिणार इक्वेशन एक्स मायनस वाय, आणि इकडचं एक्स प्लस 2yचं. हे दोन इक्वेशन लिहिले. इक्वेलिटी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि एक्स प्लस 2y इज इक्वल टू 8. हे पॉईंट झाले. त्यानंतर काय दिलंय? इंटरसेक्शन ऑफ लाईन एक्स आणि वाय, म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 0 पुट करायचे असतात. इकडे सुद्धा सेम काय करणार, पहिल्यांदा ज्यावेळेस एक्सचा पॉईंट करतो त्यावेळेस वायला 0, इकडे पण 0, इकडे 0, इकडे 0. तुम्हाला वाय व्हॅल्यू काढायचे असतात. नंतर ओरिजिन टेस्ट म्हणजे 0 पुट करून. आता इथं किती आहे? 2 आणि 8 आहे, म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही 0 पुट करू शकता. आता इथे जर मी एक्सच्या ठिकाणी 0 केलं तर एक्सची सॉरी वायच्या ठिकाणी 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू 2 येते, आणि इथे इथे गेली तर -2 येणार. करेक्ट. आता इथे पण किती? इथे 0 पुट केली तर 8 येणार व्हॅल्यू, आणि इकडे गेली तर किती? 4 येईल. सगळ्यांना कॅल्क्युलेशन इथं फास्ट करायचे असतात ते एकदम. आता तुम्हाला ओरिजिन टेस्ट करायचे आणि दोन्ही साईडला 0 पुट करायचं, म्हणजे 0 मायनस 0 आणि इकडे 2 येणार. असं लिहिणार म्हणजे विच इज ट्रू. हे ट्रू आहे. आणि इकडे आता इकडे पण 0 पुट करणार, म्हणजे 0 प्लस 2 0, म्हणजे इथे किती येणार? 0च. ओके. माझं हे पण ट्रू आहे. दोन्ही ट्रू असेल तर खाली काय लिहिणार? ओरिजिन साईड. ओरिजिन साईड. इथे सुद्धा ओरिजिन साईड. आता हे झाल्याच्या नंतर आपलं ग्राफ काढायचं. आता ग्राफ कसा काढायचा? हे पॉईंट घेतणार. आता पॉईंट घेऊया याच्यात. आता 8 पॉईंट, जर जास्तच पॉईंट आले. आता जास्त पॉईंट आले, थोडे छोटे छोटे काढूया. तुम्ही थोडेसे हे, आता मी 2-2 चे काढतो कारण की खूप जास्त पॉईंट आले. बघायचे द्यायचे, कुठले पॉईंट बघणं इम्पॉर्टंट आहे. हे पॉईंट बघायचे पहिले. लाईन ही काढणं गरजेचं आहे ना. इथे 2 आणि 0. 2 आणि 0 म्हणजे पहिला पॉईंट हा, आणि 0 आणि -2. -2 म्हणजे कुठे येणार? हा पॉईंट. याची आपण लाईन ड्रॉ करूया. ही फर्स्ट लाईन. त्यानंतर दुसरी लाईन कुठे आहे बघा. आता ही लाईन. मग किती आहे? 8 आणि 0 म्हणजे पॉईंट हा. 8 वाला पॉईंट म्हणजे हा पॉईंट, आणि दुसरा किती आहे? 0 आणि 4 म्हणजे हा पॉईंट. ओके. आता तिथलं त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी आपल्याला? ओरिजिन म्हणजे ट्रू साईड आहे. दोन्ही ट्रू आहे म्हणजे ओरिजिन साईडचं काढायचं आहे. आता ओरिजिन इथे आहे, मग ओरिजिनच्या इकडच्या साईडला म्हणजे कुठला येणार आहे तुमचा पॉईंट बघा. इकडचा हा रेष इकडे येणार, ह्या लाईन्स. ओके. याच्या लाईन इकडे आणि याच्या लाईन इकडे येणार. दोघांचे कॉमन लाईन देतो आपण, म्हणजे ह्या फक्त कॉमन लाईन असणार आहेत. म्हणजे ऍक्च्युली तुमचा पोर्शन जो रिजन असणार आहे, तो रिजन कुठला असणार आहे? त्याला फिजिबल रिजन म्हणतात, म्हणजे ड्रॉ केलेला रिजन, तो हा रिजन असणार आहे. मग इकडून हा इकडचा सगळा त्या लाईनमुळे इकडे येतोय. हा तुमचा काय म्हणणार आहे तुम्ही याला? फिजिबल रिजन. लक्षात ठेवा.
म्हणजे हा दोघांचा कॉमन पार्ट. पलीकडचा पण होता, पलीकडची ह्याची लाईन हे इकडे वाढली असतं ना, आपण काढायचं झालं असतं तर, आणि या खाली आले असते, पण आपल्याला कॉमन पॉईंट्स काढायचे तर कॉमन एवढेच होते फक्त, म्हणून आपण एवढेच ड्रॉ केले. त्याला फिजिबल रिजन कन्सिडर करतो आपण. ओके, आय होप सगळ्यांना क्वेश्चन कळलं असेल ना. सिम्पल क्वेश्चन्स आहेत. या स्क्रीनशॉट घ्या, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पटपट, जर आपण 2 एक्सरसाइज संपवायच्यात आज, कारण की सेम क्वेश्चन आहे. दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये सेम क्वेश्चन आहे, काही नाही, आणि हेच मेथड तुम्हाला कंटिन्युअसली यूज करायची, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. नेक्स्ट पॉइंट, आता याच्यात पहिले काय व्हॅल्यू बघा, पहिली काय एक्स प्लस वाय, आणि इकडे किती येणार आहे एक्स प्लस 2y. मग इथे किती येणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स प्लस 2y इज इक्वल टू 10. तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 0 0 इथे 0 पुट करणार आहे. कुठे, इकडे 0, नंतर इकडे 0, 0 इकडे 0 इकडे. तर इथे 0 पुट केलं तर एक आन्सर किती येणार आहे 6 6 ना, हो, आणि इकडे किती येणार, इथे 6 येणार आता. आणि त्याच्यानंतर इकडे किती येणार, जर 0 इथं पुट केलं तर पुन्हा एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट 10 होईल आणि याची 5 होईल, त्याची हाफ. मग आता ओरिजिन टेस्ट कशी आहे, 0, आता 0 प्लस 0 येणार 6. मग याचं मिनिंग काय, 0 तर 8 फॉल्स आहे. तसंच इकडे सुद्धा 0 प्लस 2, इथे पण 0, इकडे 10 आहे, मग ते पण ऑब्व्हियसली 0 येणार, म्हणजे हे ट्रू आहे, मोठे आहे ना 10 त्यापेक्षा, म्हणल्यावरती बरोबर आहे. हे इकडे घेऊया थोडस. ओके, आता आपल्याला फक्त काय करायचं, ओरिजिन साईडला का नॉन ओरिजिन साईडला ते लिहायचं असतं. फॉल्स आहे म्हणजे काय म्हणणार आहे, नॉन ओरिजिन साईड, आणि हे असणार आहे त्याला काय म्हणणार आहे, ओरिजिन साईड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ग्राफ काढायचा असतो. ओके, हे आली लाईन. आता आपण ते दिलेले पॉईंट ड्रॉ करायचे. पहिले काय दिले 6 6 6 आणि 6 म्हणजे हा पॉईंट असणार आहे, 6 इकडचा आणि 6 इथला. ही लाईन ड्रॉ करून घेऊया पहिली. ओके, त्यानंतर किती आहे 10 आणि 5. आता 10 म्हणजे इकडे हा पॉईंट आणि 5 म्हणजे हा पॉईंट, एकदम क्लोजच येईन हा पॉईंट. म्हणजे हे पॉईंट मिळाले. आता काय सांगितलं, एक ओरिजिन साईडला एक नॉन ओरिजिन साईडला आहे. कुठल्या ओरिजिन साईडला आहे, जो रेड कलरचा पार्ट आहे रेड, ती जी लाईन आहे ती काय आहे नॉन ओरिजिन साईडला आहे, आणि दुसरी जी लाईन आहे ती ओरिजिन साईडला आहे. मग आता जी नॉन ओरिजिन साईडची ती पहिली घेऊया. म्हणजे हा पॉईंट कुठे, इकडचा, हे असं इकडच्या डायरेक्शनला आहे सगळं, नॉन ओरिजिन साईड अपोजिट डायरेक्शन ना. आणि त्याच्यानंतर ओरिजिन साईड, म्हणजे ओरिजिन साईड म्हणजे हे इकडची, हे इकडच्या डायरेक्शनला आहे. आता दोघांचा कॉमन पार्ट येणार आहे तोच आपण फक्त लिहायचा आहे, हे बाकीचं लिहायची गरज नाही, बाहेरचे नाही लाईन लिहायचे आणि इथेही नाही लिहायचे. मग हा जो कॉमन पार्ट, आता कॉमन पार्ट डायरेक्ट आपण ड्रॉ करू आतला. हा, हे तुमचा आन्सर. अशा पद्धतीने हा क्वेश्चन करायचा होता. आता हे आन्सर म्हणजे एक मिनिट वाढणार पण, एक मिनिट हे वाढणार सुद्धा, कारण की हे क्लोज नाही झालेलं. सॉरी, एक मिनिट, ही लाईन काढली म्हणजे आपण इथे लाईन इथेही लागणार आपल्याला. या लाईन अशा वाढत वाढत, कारण की लाईन जशी वाढणार आहे तस तसं तुमची ते सुद्धा काय होणार आहे, वाढणार. जास्तीत जास्त तुम्ही असे एरो देत चला, म्हणजे त्याचं मिनिंग कळेल ही लाईन काय होते, वाढतीये. ओके, आय होप सगळ्यांना क्वेश्चन क्लिअर असेल. पाहिजे असेल तर याचाही स्क्रीनशॉट घ्या. सगळे क्वेश्चन सेम करायचे तुम्हाला, एक ना एक क्वेश्चन असाच आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चनही असंच आहे, फिफ्थ नंबरचा क्वेश्चनही असंच आहे. त्यामुळं मला वाटतं इथे जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण पुढची एक्सरसाइज घ्यावी, त्याचंही तुम्हाला भरपूर दाखवायला लागेल. तुला डाऊट असेल, काही कळत नसेल तर विचारा, तसं काही अवघड नाही एक पॉईंट, पण तरी पण असेल तर विचारत चला, मी